नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन जे रूल्स आलेले AT-KT आणि रायडर रूलचे YD साठी जे नवीन रूल्स आलेले ते रूल्स एक्सप्लेन करणार आहे. आणि हा जो पूर्ण GR आहे हे 60 पेजेसची PDF आहे. यात काय काय मेन गोष्टी, त्या सर्व मेन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. ॲकॅडमिक रूल्स रेग्युलेशन हे जे आहे 2024-2025 पासनं सुरू झालेले आहे. आता यात तुम्हाला काही मेन गोष्टी ज्या आहेत त्या सर्व मेन गोष्टीच तुम्हाला सांगणार आहे. पूर्ण PDF जर तुम्हाला बघायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल ॲग्री गँगला तुम्ही जॉईन करू शकता आणि तेथे ही पूर्ण PDF अपलोड केलेली. तर खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या PDFला व्हिजिट करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, या रूल्समध्ये हे एक पेज बघू शकता तुम्ही. यात तुम्हाला UG सर्टिफिकेट, UG डिप्लोमा आणि कंप्लीट डिग्री या गोष्टींचं एक माहिती आहे. तर नवीन पासिंग क्रायटेरिया जेव्हापासून आला आहे तेव्हापासून आपलं एक न्यू रूल्स होते की डिग्रीत मल्टिपल एंट्री आणि एक्झिट ऑप्शन होते. म्हणजे तुम्ही डिग्रीमध्ये जर तुम्ही फर्स्ट इयर क्लिअर केलं तर तुम्हाला UG सर्टिफिकेट मिळू शकतं ॲग्रिकल्चरमध्ये. त्यात तुम्हाला फर्स्ट इयरचे सर्व सब्जेक्ट क्लिअर केल्यानंतर एक इंटर्नशिपचा प्रोग्राम केल्यानंतर तुम्हाला UG सर्टिफिकेट मिळू शकतं. त्यानंतर UG डिप्लोमा करण्यासाठी तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड इयर कंप्लीट करावं लागेल आणि त्यानंतर मग इंटर्नशिप करून तुम्ही ते UG डिप्लोमा सर्टिफिकेट मिळू शकतं. मग त्यानंतर तुम्हाला एक्झिट नाही करता येत डिग्रीत. त्यानंतर थर्ड इयरपासून तुम्हाला कंटिन्यू करावं लागतं आणि पूर्ण डिग्री कंप्लीट झाल्यानंतर 4 वर्षानंतर तुम्हाला BSc ऑनर्स ॲग्रिकल्चर डिग्रीचं सर्टिफिकेट मिळतं. तर यात अजून एक माहिती होती की एखादा विद्यार्थी जर आता डिग्री करतो आहे आणि त्याला जर डिग्री एक्झिट करायचं इच्छा झाली तर तो डिग्री एक्झिट करू शकतो आणि नंतर काही वर्षांचा टाईम असतो. त्या टाईमात जर तो परत आला तर त्याला ही डिग्री जिथून सोडली होती तिथून कंटिन्यूसुद्धा करता येते. नवीन सिक्स्टीन कमिटी आली होती तेव्हापासून असे काही रूल्स तयार झाले होते. विद्यार्थी मित्रांनो, आता हे UG सर्टिफिकेट, UG डिप्लोमा हे फक्त ॲग्रिकल्चरसाठीच नाही तर अदर डिग्रीजसाठी पण होतं. जसं हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, BTech फूड टेक्नॉलॉजी, ABM, फॉरेस्ट्री, फिशरीज सायन्स, कम्युनिटी सायन्स या सर्व डिग्रीजसाठी हे नवीन रूल्स होते UG सर्टिफिकेट आणि UG डिप्लोमाचे. आता तुम्ही येथे स्क्रीनवर बघू शकता टोटल क्रेडिट अवर्स किती असतील सर्व डिग्रीजला. तर आता BSc ॲग्रिकल्चरसाठी तुम्ही बघू शकता 4 वर्षाची डिग्रीत जेव्हा 8 सेमिस्टर असतील त्या 8 सेमिस्टरमध्ये तुम्हाला 174 क्रेडिट्स कंप्लीट करावे लागतील. त्यानंतर 4 क्रेडिट जे आहे ते तुमचे नॉन ग्रेडियल कोर्सेसचे असतील आणि जे 10 आहेत ते क्रेडिट जे आहे तुमचे ऑनलाईन कोर्स जो असतो तुमचा स्वयंचा, जो तुम्हाला थर्ड सेमपासून स्टार्ट झाला आहे. तर असे तुमचे ऑनलाईन कोर्सेसचे टोटल 10 क्रेडिट डिग्रीत असतील. 4 क्रेडिट जे असतील ते नॉन ग्रेडियल सब्जेक्टचे असतील आणि बाकी मग 174 क्रेडिट जे असतील ते ग्रेडचे सब्जेक्ट असतील. असे तुम्हाला फक्त BSc ॲग्रिकल्चरमध्ये कंप्लीट करावे लागतील. त्यानंतर हॉर्टिकल्चरमध्ये तुम्हाला 167, फॉरेस्ट्रीमध्ये 167, BSc फिशरीज सायन्समध्ये 172 असे तुम्हाला क्रेडिट्स कंप्लीट करावे लागतात. तर आता हे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता पूर्ण सर्व ज्या डिग्रीज आहेत त्यात तुम्हाला टोटल किती क्रेडिट कंप्लीट करावे लागतील 4 वर्षाच्या डिग्रीमध्ये. आता इथे तुम्ही एक F नंबरचा जो पॉईंट आहे तो बघू शकता, फी टुवर्ड्स रजिस्ट्रेशन ऑफ रिपीट कोर्सेस. आता जे तुमचे NR कोर्सेस आहेत किंवा फेल कोर्सेस आहेत ते जर तुम्ही फेल झाले तर त्यांचं परत जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला ₹500 पर कोर्स अशी फीज लागेल. त्यानंतर जे तुमचे ऑनलाईन कोर्सेस असतील त्यात जर तुमचा बॅकलॉग असेल तर त्याची फी स्टुडंट्सला स्वतःच भरावी लागेल असं इथे लिहिलेलं आहे. आणि आता एक मेन रूल, आता जेव्हा तुम्ही न्यू सेमिस्टरला रजिस्ट्रेशन कराल तर तेव्हा जर तुमचे मागच्या सेमिस्टरचे बॅकलॉग असतील तर ते टोटल तुम्ही किती क्रेडिट घेऊ शकता एका सेमिस्टरमध्ये बसण्यासाठी. तर आता तुम्ही त्या सेमिस्टरचे रेग्युलरचे क्रेडिट प्लस बॅकलॉगचे क्रेडिट मिळून जर तुमचे 45 क्रेडिट होत असतील तर 45 क्रेडिटच्या वर तुम्ही घेऊ नाही शकत एका सेमिस्टरमध्ये. आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा क्रेडिट घ्यायचे तर एक्स्ट्रा तुम्ही टोटल 5 एक्स्ट्रा तुम्ही जर क्रेडिट घेतले तर त्यासाठी तुम्हाला परमिशन घ्यावं लागेल तुमच्या कॉलेजच्या डीनची, प्रिन्सिपलची किंवा काउन्सिलरची. तुमच्या कॉलेजच्या डीन, प्रिन्सिपल आणि काउन्सिलरची परमिशन घ्यावं लागेल तेव्हा तुम्हाला एक्स्ट्रा 5 क्रेडिट मिळतील. आणि असे तुम्ही प्रत्येक सेमिस्टरला फक्त 50 क्रेडिट घेऊ शकता. त्यापेक्षा जास्त क्रेडिट तुम्ही घेऊ नाही शकत जर तुमचे मागच्या वेळेसचे जास्त बॅकलॉग असतील तर. आता इथे एक प्रमोशन टू हायर क्लास विथ रायडर रूल अँड AT-KT हा एक रूल आहे. याचं तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो. याचा आता एक डायरेक्ट चार्ट आहे, आपण तो चार्टच ओपन करू डायरेक्ट. आता तुम्ही इथे बघू शकता फर्स्ट इयरला पहिल्या सेमिस्टरला तर काही गरज नसते कारण मागचे तुमची बॅकलॉग नसणारच कारण ते तुमचं पहिलंच सेमिस्टर असेल. मग सेकंड सेमिस्टरला जरी बॅकलॉग असले तर ते सेकंड आणि फर्स्ट सेमिस्टर पॅरलल नसतं म्हणून त्या बॅकलॉगचं रजिस्ट्रेशन या सेमला तर होणार नाही. त्यानंतर मग जेव्हा तुम्ही सेकंड इयरला जाल, थर्ड सेमिस्टरला तुम्ही रजिस्ट्रेशन कराल तर फर्स्ट सेमचे तुमचे जर बॅकलॉग असतील
तर ते तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागतील थर्ड सेममध्ये. ते बॅकलॉग असल्यामुळे तुम्ही वाय डी तर काही पडणार नाही. त्यानंतर मग जेव्हा तुम्ही फोर्थ सेमिस्टरला जाल तेव्हासुद्धा तुमचे मागचे बॅकलॉग जे असतील सेकंड सेमिस्टरचे ते तुम्ही कंटिन्यू करू शकता. मग तेव्हासुद्धा फर्स्ट सेमचे जर बॅकलॉग असतील तर ते कन्सिडर होऊन जातील. पण जेव्हा तुम्ही 5व्या सेमला जाशाल तेव्हा तुम्हाला सेकंड सेमिस्टरपर्यंत सर्व कोर्सेस जे आहेत ते क्लिअर असले पाहिजे तुमचे. आणि मॅक्झिमम तुमचे एफ ग्रेडला फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरचे 2च कोर्स तुम्ही टाकू शकता ATKTच्या रूलच्या अंडर. त्यापेक्षा जास्त कोर्स तुम्ही टाकू नाही शकत. त्यापेक्षा जास्त जर कोर्स असले तुमचे बॅकलॉग तर तुम्ही YD व्हाल 5व्या सेमला जाताना. त्यामुळे सेकंड सेमिस्टरपर्यंतचे सर्व कोर्सेस तुमचे क्लिअर पाहिजे 5व्या सेमला. आणि जास्तीत जास्त तुमचे 2 बॅक असले पाहिजे जे एफ ग्रेडला तुम्ही टाकशाल फर्स्ट आणि सेकंड सेमचे. मग त्यानंतर तुम्ही जेव्हा 6व्या सेमला रजिस्ट्रेशन कराल तर थर्ड सेमपर्यंतचे तुमचे सर्व कोर्सेस पास पाहिजे. आणि तेव्हा फर्स्ट सेम मॅन्डेटरीली तुमचं ऑल क्लिअर पाहिजेच. तेव्हा तुमचं फर्स्ट सेमचा एकही बॅकलॉग चालणार नाही. एक बी कोर्स जर तुमचा एफ ग्रेडला असला तर तुमचं 6व्या सेमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल. तेव्हा फक्त मग तुम्ही सेकंड आणि थर्ड सेमचे मिळून मॅक्सिमम 2 कोर्सेस हे एफ ग्रेडला टाकू शकता जेव्हा तुम्ही 6व्या सेमचं ॲडमिशन कराल तेव्हा. आणि तेव्हा तुमचं फर्स्ट सेम कंपल्सरी ऑल क्लिअर असायलाच पाहिजे. मग जेव्हा तुम्ही 4थ्या वर्षी जाल म्हणजे 7व्या सेमिस्टरला जाल तेव्हा तुमचे फोर्थ सेमिस्टरपर्यंतचे ऑल कोर्सेस जे आहेत ते क्लिअर असले पाहिजे. आणि सेकंड सेमिस्टर आणि फर्स्ट सेमिस्टर मॅन्डेटरीली क्लिअर पाहिजेत. आता फर्स्ट सेम तर 5व्या सेमच्या वेळेसच रूल होता. मग आता 7व्या सेमला जेव्हा तुम्ही ॲडमिशन घ्याल म्हणजेच फोर्थ इयरला तेव्हा तुमचे फोर्थ सेमिस्टरपर्यंतचे सर्व विषय ऑल क्लिअर पाहिजे. फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टर जे आहे ते मॅन्डेटरीली ऑल क्लिअर पाहिजेच. मग तेव्हा जर तुमचा सेकंड सेमचा एखादा कोर्स एफ ग्रेडचा असेल जो तुमचा निघाला नाही तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊन जाईल. त्यामुळे तुमचं फर्स्ट इयर ऑल क्लिअर पाहिजेच जेव्हा तुम्ही 7व्या सेमला ॲडमिशन घ्याल तेव्हा म्हणजे 4थ्या वर्षाला ॲडमिशन घ्याल तेव्हा जर तुमचे सेकंड इयरमधले थर्ड आणि फोर्थ सेमचे काही विषय बॅकलॉग असतील तर ते बॅकलॉगचे विषय तुमचे 2च विषय बॅकलॉग असले पाहिजे मॅक्झिमम. त्याहून अधिक विषय जर तुमचे बॅकलॉग असले तर तुमचं ॲडमिशन नाही होणार. त्यामुळे 2 बॅकलॉग विषय असतील ते तुम्ही एफ ग्रेडला टाकशाल मग तुमचं ATKTच्या अंडर तुमचं ॲडमिशन होऊन जाईल 7व्या सेमला. त्यानंतर जे 8वं सेम असेल 8व्या सेमच्या वेळेस तुम्हाला 5व्या सेमपर्यंतचे सर्व विषय पास केले पाहिजे. आणि तेव्हा मॅन्डेटरीली थर्ड सेमपर्यंत तुमचं ऑल क्लिअर असलंच पाहिजे. थर्ड सेमचा जर तुमचा एखादा बी विषय बॅक असेल एफ ग्रेडचा तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊन जाईल. तेव्हा तुमचे 4थ्या आणि 5व्या सेमचे मॅक्सिमम जे 2 कोर्सेस आहेत ते तुम्ही एफ ग्रेडला घेऊ शकता. त्याहून अधिक तुम्ही कोर्स नाही घेऊ शकत बॅकलॉगचे. असं तुमचं आता रायडर रूल आणि ATKTचं प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि कंपार्टमेंट एक्झामची सुद्धा इथे माहिती दिलेली. कंपार्टमेंट एक्झाम जी असेल तुमची ती युनिव्हर्सिटी लेवलला होईल. म्हणजे तुमचे कॉलेज ज्या युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं त्या युनिव्हर्सिटीला तुमचं कंपार्टमेंटचा पेपर होईल. आणि हे तुमचा फायनल सेमिस्टरचा जो रिझल्ट डिक्लेअर होईल त्याच्या 1 मंथमध्ये कंपार्टमेंट एक्झाम तुमची घेण्यात येईल. आणि कंपार्टमेंट एक्झाममध्ये सुद्धा तुम्ही मॅक्झिमम 2 कोर्सेस घेऊ शकता एफ ग्रेडला. हा जो रूल आहे तो सर्व डिग्रीजसाठी आहे एक्सेप्ट BTech इंजिनिअरिंग. BTech इंजिनिअरिंगवाल्यांसाठी 6वं 7वं आणि 8व्या सेमचे तुम्ही मॅक्झिमम 2 कोर्स घेऊ शकता. बाकी ज्या सर्व डिग्री आहेत त्या फक्त 6वं आणि 7व्या सेमचे मॅक्झिमम 2 कोर्सेस एफ ग्रेडच्या अंडर घेऊ शकता कंपार्टमेंट एक्झामच्या वेळेस. तर हे होते विद्यार्थी मित्रांनो तुमचे रायडर रूल आणि ATKTचे रूल जे तुम्हाला YDचे रूल तुम्ही म्हणता. आणि येथेच खाली तुमचं अटेंडन्स रिक्वायरमेंटचा सुद्धा पॉईंट आहे. मिनिमम तुमची 70% अटेंडन्स तरी भरली पाहिजे प्रत्येक कोर्समध्ये. आता हे नवीन पासिंग क्रायटेरिया आला होता तेव्हाच आपण सांगितलं होतं की अटेंडन्स तुमचं मेन राहील. आणि अटेंडन्सच्या जर तुमच्याकडे व्हॅलिड रिझन असेल ॲब्सेंट असण्याचं त्या रिझनसाठी तुम्हाला परमिशनसुद्धा घ्यावी लागेल विद्यार्थी मित्रांनो. आता विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही सेमिस्टर एक्झामच्या वेळेस ॲब्सेंट असाल जर तुम्ही स्पोर्ट्सला गेले असणार तर तुमचं व्हॅलिड रिझन असेल तर त्यामुळे व्हॅलिड रिझनमुळे तुमचं जे रिझल्ट असेल त्यात तुम्हाला ई स्टेटस असेल ई ग्रेड असेल म्हणजे तुम्ही एक्झाम नाही दिली आणि त्यात तुमचं व्हॅलिड रिझन होतं म्हणून तुम्हाला तो कोर्स जो आहे तो बॅकलॉग नाही येणार आणि त्यात तुम्ही ॲब्सेंटचा सुद्धा येणार नाही. तो तुमचा एक री एक्झाम होऊन जाईल तुमची जर तुमच्याकडे व्हॅलिड रिझन असेल तर तो सब्जेक्ट तुमचा फेल म्हणून ट्रीट नाही केला जाणार किंवा रिपीट म्हणून ट्रीट नाही केला जाणार. तो तुमचा रेग्युलर सब्जेक्ट म्हणूनच ट्रीट केला जाईल जर तुम्ही सेमिस्टर एंड एक्झामच्या वेळेस ॲब्सेंट असाल तर. आणि विद्यार्थी मित्रांनो जर विदाऊट एनी व्हॅलिड रिझन तुम्ही जर ॲब्सेंट असले तर तुम्हाला ABT ग्रेड मिळेल आणि फेल विथ ॲब्सेन्स असा काही ग्रेड मिळेल तुम्हाला. इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आता इथे तुम्ही बघू शकता तुमच्या CGPAनुसार तुम्हाला कोणत्या क्लासमध्ये पास ठरवण्यात येईल. तर 5 ते 5.9 तुमचा जर CGPA असेल पास क्लास येईल. त्यानंतर 6 ते 6.9 जर असेल तर सेकंड क्लास आणि 7 ते 7.9 जर असेल तर फर्स्ट क्लास आणि 8 पॉईंटरच्या वर जर असेल तर फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. आता आपल्या डिग्रीचा रूलच आहे 50% पासिंग. तर ज्यांचा 5च्या खाली CGPA येईल तर ते तर ऑलरेडी पास नसणारच ते फेलच होतील. तुमचे जर मार्क्स
कमी येत असतील, रिटोटलिंग जर तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी किती फी लागेल, तर हे तुम्ही आता फीसचं क्रायटेरिया बघू शकता. तुम्हाला जर रिटोटलिंग करायची असेल, तुमच्या ग्रेड्सची तुम्हाला वाटतं तुमचे मार्क्स मोजण्यात चुकी झाली असेल तर त्यासाठी ₹100 फी लागेल. मग जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा पेपरच बरोबर चेक नाही झाला आहे, त्यासाठी तुम्ही पेपरची फोटोकॉपीसुद्धा मिळवू शकता. त्यासाठी ₹300 फी भरावी लागेल. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल तुमचा पेपरच व्यवस्थित चेक नाही झाला आहे, तर तुम्ही रिॲव्हॅल्युएशन किंवा रिचेकिंग यासाठी अप्लाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला ₹700 फी लागेल. आता प्रोव्हिजन फॉर ग्रेस मार्क अलॉटमेंट. आता या पॉईंटमध्ये आहे, पूर्ण डिग्रीत तुम्हाला 5 मार्क्स असतील ग्रेसचे, तर तुमचा जर एखादा विषय बॅक राहत असेल किंवा तुम्ही वाईड पडत असाल तर तुम्ही ग्रेस घेऊ शकता. 5 मार्क्सपर्यंतची ग्रेस तुम्हाला पूर्ण डिग्रीमध्ये यूज करता येते. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती नवीन जे YD रूल्स होते त्याची माहिती, किंवा जो तो पूर्ण GR होता त्यातल्या काही मेन गोष्टी होत्या, त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ब्रीफमध्ये. आता जर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी डिटेलमध्ये वाचायच्या असेल तर PDF आपण प्रोव्हाइड केलेली टेलिग्रामला, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही विजिट करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन जे YDसाठी रूल होते, रायडर रूल, एटिकेट, ते सर्व एक्सप्लेन केले. तर आय होप तुम्हाला ही माहिती समजली असेल. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता.